ये तुला काय वाटलं इथं काय लवकर निघून जाशील काय? चाल रतन शेटने तुला बोलवलं. नाही चाल म्हणतो मी. नाही सोड ओवी पण. सापडली का ती पोरगी? नाही. चल तिकडे बघूया. ए बाळा इथे काय झालं? अशी का धावत होतीस तू? काय देवा, एक काम कर, तू घरात जा. डावीकडे ना शिडी आहे, वर जाऊन माळा लागतो, माळावर लप. जा लवकर, जा जा जा. ए सावले. हा मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला थोडी मुदत द्या प्लीज. मी तुमचे सगळे पैसे देऊन टाकेन, थोडी मुदत हवी आहे. पैशाचं राहू द्या, इथं कोणी आले असतं का? कोण येणार इथे? इथे मी आणि माझा मुलगाच राहतो. हा बघा, काय झालं बाळा? आई अम्मा आजीला आईस्क्रीम हवं असते की ग? मी तुझ्यासाठी आणू? जा नीट जा. हो. हा मीच राहतो. हे सावले खरं सांगा, इथे एक लहान पोरगी पळत पळत आली असते, तिला बघितलं काय? लहान मुलगी नाही हो, इथे कोणी लहान मुलगी काय येईल? नाही आलं इथे कोणीच. हे सावले पुन्हा आठवा, इथे एक ती लहान पोरगी आली असती, ती लहान पोरगी मला पाहिजे असते. आणि तू जर ती मला मिळवून दिली तर रतन शेट तुझं सगळं कर्ज माफ करेल. विचार कर, पुन्हा पुन्हा अशी संधी मिळत नसते बघ. एका बाजूला माझ्या मुलाचं भविष्य आणि दुसऱ्या बाजूला कोणाची तरी लहान मुलगी. काय करू मी? जर मी हिला यांच्या ताब्यात दिलं नाही तर रतन आम्हाला रस्त्यावर आणेल. पण जर मी हिला यांच्याकडे सोपवलं तर मी स्वतःला एक आई आणि एक माणूस म्हणून घेण्याच्या पात्रतेची उतरेन का? विठ्ठला, का सारखं सारखं अशा द्विधा मनस्थितीत टाकतोस मला? तूच सोडव रे विठ्ठला. हे सावले काय ठरले असते? कर्जमाफी पाहिजे असते ना? नीट सांगा. हे बघा, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय. इथे कोणीच आलं नव्हतं. हो मी इथे होते मगाशी, तेव्हा एक मुलगी धावत इथून जात होती, तिथे गेली आहे ती. मला वाटलं की ती खेळत होती, पण तुमच्या बोलण्यावरून वाटतंय की तीच असेल बहुतेक. तिने फुलांचा फ्रॉक घातला होता बरोबर? हा तीच असं ती बघ. हा तिथेच गेली ती. नक्की ना? हो, मी खोटं का बोलेन? हे चाल. बाळा, काकू अगं तू रडतेस का? शांत हो, तू आधी रडायचं नाही. ऐक ऐक, ते गुंड आहेत ना, ते गेलेत, तुला काही नाही होणार. थँक्यू काकू, तुम्ही खूप भारी आहात. तुम्ही मला
वाचवलं. तुम्ही खरंच खूप चांगले आहात. खूप 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 थँक्यू. हो हो, श्वास घे आधी, शांत हो. पण तू तीच आहेस ना जी मला रतनच्या घराजवळ भेटली होतीस? आपण भेटलो होतो का तिथे? नशीब तेव्हा पण तुम्ही मला वाचवलं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. बाबा पण मला रागवला, मी अशी हात सोडून पळत सुटले म्हणून. पण तुमच्यामुळे वाचले. म्हणून मोठ्यांचं ऐकायचं असतं, कळलं? पण मला सांग, आपण 2दा भेटलो, एवढं बोललो, तरी तू मला तुझं नाव नाही सांगितलंस अजून. माझं नाव कोणीही जर तुमचं नाव विचारलं तर खरं नाव सांगायचं नाही. या काकूंनी तर मला वाचवलं, या चांगल्या दिसत आहेत. पण बाबांनी तर सांगितलंय की कोणत्याही अनोळखी माणसाला आपली ओळख सांगायची नाही. जर मी नाव सांगितलं आणि बाबाला यामुळे काही त्रास झाला तर? नाही नाही, मला नाव नाही सांगता येणार. काकू, मी पळून पळून खूप थकले, मला पाणी देता? देते. तू तिथे बस, मी आलेच. हं? जा. हिला बांधून आपल्या आड्यावर ठेवूया आणि चल त्या पोरीला शोधूया. टीप कन्फर्म आहे ना? कन्फर्म आहे साहेब. हां. हॅलो देवा, ऐक ना. अरे मी जरा बेळगावला आलोय, जरा प्रॉब्लेम झाला इथे. काय झालं सरांनी? अरे एक सुशिला वहिनी म्हणून आहेत, तर त्यांचं जरा डोमेस्टिक व्हायलन्सचा प्रॉब्लेम होता. तर त्यांनी माझ्याकडे मदत मागितली. पण आता बेळगावला आल्यानंतर मला लक्षात आलं की रतन शेठ म्हणून इथले कोणीतरी आहेत. तर त्यांच्या विरोधातच तिने मदत मागितली आहे माझ्याकडे. तर झालं असं की इथले सगळे जे पोलीस आहेत तर त्याच्यासोबत सामील आहेत. तर पोलीस मदत करत नाही आहेत, उलट त्यांनी धमकी दिली आहे मला. म्हणजे आमच्यावरच चोरीचा आळ टाकून आम्हाला धमकी दिली आहे. बेळगावमधून बाहेर जायला सांगितले आहे. काय करायचं सांग. काय सांगतो सरांनी? आपल्या पोलीस दोस्तांची एवढी हिंमत, आपल्या ब्रदरला प्रॉब्लेम करतायत. फिकर नॉट. देवा इज हिअर, डोंट फिअर. मी आत्ताच कमिशनर साहेबांशी बोलून घेतो, काहीतरी सोल्युशन नक्कीच निघेल. पण तोपर्यंत तू एक काम कर, जोपर्यंत वरून ऑर्डर येत नाही तोपर्यंत रतन समोर जाऊ नकोस.